सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटीला। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही दाखल। फडणवीस शहांच्या बैठकीत मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपचे जवळपास 20, शिंदेचे 13 आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची बैठक। दुपारनंतर फडणवीस, अजित पवार मुंबईला येणार, तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। अजित पवार गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून दोन्ही खाती शिंदेंना देण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपाचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, ईव्हीएमवरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। परभणीत परिस्थिती नियंत्रणात, माथे फिरून संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीत इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचेही आदेश। आतापर्यंत 40 जण ताब्यात। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक। पोलीस अलर्ट मोडवर, तर परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीत बंदची हाक। आज हिंगोली, सेनगावसह ठिकठिकाणी बंद। जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस सेवा ठप्प। रवींद्र वायकरांनी अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। अमोल कीर्तीकरांकडून वायकरांच्या निवडीला आव्हान। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच। प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत, नदीतील जैवविविधता धोक्यात। प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी। किमतीत संभ्रम असताना सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ। सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। मालाडमधील जनकल्याण नगर, अंबोजवाडी आणि आझमी नगरमध्ये आज रात्री 10 ते उद्या सकाळी 8 पर्यंत पाणीपुरवठा बंद। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। राज्यासह नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढला। धुळे शहरातही तापमान 4 अंशावर, तर मंगळवारी धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची माहिती। सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।